श्री स्वामी समर्थ. मेष राशीसाठी ऑगस्ट महिना चढ उतारांचा असेल. तसेच हा महिना तुमच्यासाठी काही बदल घेऊन येत आहे. पण या महिन्यात काही गोष्टींकडे केलेले दुर्लक्ष मोठे नुकसान करू शकते. तुमची आर्थिक परिस्थिती, नोकरी, व्यवसाय आणि आरोग्याच्या बाबतीत नेमके काय घडणार आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहणे आवश्यक आहे, हे सर्व आपण आज पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही सोपे आणि प्रभावी उपायही सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखी एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती, फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. वैयक्तिक कुंडलीवरून मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मग सर्वात आधी पाहूयात या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. सूर्यदेव महिन्याच्या सुरुवातीला कर्क राशीत असतील आणि 17 ऑगस्ट रोजी ते स्वतःच्या सिंह राशीत म्हणजे तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करतील, जिथे आधीच केतूही आहे. त्यामुळे या महिन्यात तुम्हाला मुलांविषयी तसेच आरोग्याविषयी, खास करून हार्ट, रक्ताभिसरण आणि पाठीसंबंधित त्रास यांकडे विशेष लक्ष द्यायला हवे. मंगळ 2 ऑगस्टला मिथुन राशीत म्हणजे तुमच्या पराक्रम स्थानात प्रवेश करेल. ही तुमच्या कार्यक्षेत्रासाठी जमेची बाजू असेल. बुध पूर्ण ताकदीने 5 ऑगस्ट रोजी कर्क राशीत व नंतर 22 ऑगस्ट रोजी सिंह राशीत म्हणजे तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करेल, जिथे आधीच सूर्य आणि केतू आहेत. त्यामुळे व्यवहारांच्या बाबतीतही सतर्क राहायला हवे. गुरुग्रह त्याच्या उच्च राशीत असतील. दशमस्थानावर असलेली त्याची दृष्टी नोकरी व्यवसायासाठी चांगली ठरेल. शुक्र 1 ऑगस्टलाच कन्या राशीत म्हणजेच तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करेल. शनी महाराज मीन राशीत वक्री स्थितीत असतील. आत्तापर्यंत सांगितलेल्या ग्रहस्थितीचे परिणाम आपण सविस्तर पाहणारच आहोत, पण एकंदरीतच ग्रहस्थितीचा विचार करता मंगळ, गुरु आणि शुक्र यांचा चांगला पाठिंबा असेल. आता पाहूयात नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक स्थिती. करिअरच्या दृष्टिकोनातून या महिन्यात कामाचा ताण येईल. नोकरी करणाऱ्यांना खूप धावपळ करावी लागेल. तुमच्यावर कामाचा दबाव येईल. कठोर परिश्रमाची मागणी होईल आणि तुम्हाला सतत अलर्ट राहावे लागेल. तुम्हाला कामासाठी प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याच्या संधीही मिळू शकतात. 6व्या घराचा स्वामी बुध महिन्याच्या सुरुवातीला 3ऱ्या घरात असेल, ज्यामुळे कामांसंबंधित प्रवास होतील. त्यानंतर बुध 5 तारखेपासून तुमच्या 4थ्या घरात आणि 22 तारखेपासून तुमच्या 5व्या घरात प्रवेश करेल, ज्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात चढ उतार येतील. महिन्याचा मध्य चांगला असेल. व्यावसायिकांना चढ उतारांच्या कालावधीचा सामना करावा लागणार आहे. 7व्या स्थानाचा स्वामी शुक्र महिनाभर 6व्या घरात आपल्या दुर्बळ कन्या राशीत राहील, ज्यामुळे तुमच्या व्यावसायिक भागीदारासोबतच्या संबंधित काही अडचणी येऊ शकतात. फॉरेन डिलिंग्स किंवा परदेशातून मात्र चांगला लाभ मिळू शकतो. तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास हा महिना चढ उतारांचाच असणार आहे. तुमचे उत्पन्न वाढू शकते, मात्र व्ययस्थानात वक्री झालेले शनी महाराज आणि तुम्हाला असलेली साडेसाती ही आरोग्यावर किंवा अनावश्यक खर्च वाढवेल. एक ना एक खर्च सतत होत राहतील. या महिन्यात जास्त खर्च होण्याची शक्यता असल्याने तुम्हाला त्याचे व्यवस्थापन करण्याकडे लक्ष द्यावे लागेल. तरीही राहू तुम्हाला साथ देत राहील. या व्यतिरिक्त मंगळाच्या आशीर्वादाने तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन पण आवाक्यातील जोखीम पत्करून पैसे कमवू शकता. मात्र या काळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये. आता पाहू आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने या महिन्यात काळजी घ्यायला हवी. द्वितीय आणि सप्तम घराचा स्वामी असलेला शुक्र संपूर्ण महिनाभर आपल्या दुर्बळ राशीत म्हणजेच कन्या राशीत असेल आणि केतू पंचम घरात असेल. या सर्व ग्रहस्थिती लक्षात घेता तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पायाला दुखापत, मुरगळणे, डोळ्यांचे विकार, कोलेस्ट्रॉल वाढणे, अपचन, आम्लपित्त
आणि पोटाच्या इतर समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. या व्यतिरिक्त तुम्हाला युरिनरी इन्फेक्शन देखील होऊ शकते. तुम्ही या समस्यांबद्दल सतर्क राहिले पाहिजे आणि तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवले पाहिजे. शक्य असल्यास या महिन्यात बाहेरचे खाणे टाळा. हा महिना तुमच्या प्रेमसंबंधांसाठी आव्हानात्मक असेल. महिनाभर केतू 5व्या घरात असल्यामुळे तुमच्या नात्यात चढउतार येतील. गैरसमज निर्माण होऊ शकतात. तुम्हाला त्यांचे वागणे समजायला कठीण वाटू शकते. 17 तारखेपासून सूर्य देखील 5व्या घरात प्रवेश करत असल्यामुळे अहंकाराचे रूपांतर संघर्षात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महिन्यात तुम्हाला तुमचे नातेसंबंध सांभाळावे लागतील. विवाहित जोडप्यांनाही अडचणींचा सामना करावा लागेल. शनीचा प्रभाव 12व्या घरात असल्याने तसेच 7व्या घराचा स्वामी शुक्र 6व्या घरात धुळभर राशीत असल्यामुळे तुमच्या जोडीदाराला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हा महिना तुमच्या कुटुंबासाठी अनुकूल असेल. निर्माण होणाऱ्या कोणत्याही समस्यांचे निराकरण होईल आणि परस्पर चर्चेमध्ये तुम्हाला उपाय शोधण्यास मदत होईल. तुमच्या आईच्या सध्याच्या आरोग्याच्या समस्या कमी होतील. महिन्याच्या सुरुवातीला मंगळ आणि बुध 3ऱ्या घरात असल्यामुळे तुमच्या भावंडांसोबतच्या नात्यात चढ उतार येतील, ज्यामुळे काही मतभेद किंवा संघर्ष निर्माण होऊ शकतात. तथापि महिन्याच्या उत्तरार्धात ही परिस्थिती काही प्रमाणात निवळू शकते. आता पाहूयात उपाय. नियमित गणपतीची उपासना करावी. गणपतीला दुर्वा वाहाव्यात. तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा. मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करावे. एकंदरीतच मेष राशीसाठी ऑगस्ट महिना संमिश्र फळ देणारा आहे. नोकरीत कामाचा ताण वाढवणारा, व्यवसायात काही बदल किंवा चढ उतार येतील, आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घ्यावी लागेल आणि प्रेम व नातेसंबंधात गैरसमज निर्माण करणारा ठरू शकतो. तुमचे दर महिन्याचे राशी भविष्य तसेच इतर ज्योतिष, धार्मिक, आध्यात्मिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मेष राशी असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा परिवारातील व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सुहास दाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.